मी जे आहे ते रोख बोलतो, डंके की चोट पे बोलतो. त्यामुळे ज्यांना कळतंय ते मजा करून गेलेत, ज्यांना कळत नाही ते मजा करून गेलेत. त्यामुळं माझं हे म्हणणं आहे की कोणी स्वार होण्याचा प्रयत्न करू नका. संविधानाचं राज्य आम्ही कधी पडणार नाहीत. आलेला काळे उत्तर दिले जाईल. आणि तुम्हाला सांगतो, जालन्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना माझा प्रश्न आहे. जिल्हाधिकारी महोदय, आपसे मैं गुजारिश करना चाहता हूं, I humbly request you, what you have taken an oath while entering into the office of UPSC and entering as a collector office. I just want to remember you. You should not discriminate anyone. I'm not alleging anything, but I am requesting you, a person from a tribal community is asking for a justice. He's sitting for 4 days on a hunger strike. Is it not your responsibility to visit him? Is it not a citizen? He's not a citizen. मी तीच गोष्ट हिंदी मराठीतूनच सांगतो. मी जिल्हाधिकाऱ्यांना विनंती करतो की एका मागासवर्गीय भटक्या समाजातला माणूस आज 4 दिवसापासून उपवासाला आहे. त्याला न भेट देणं हे कलेक्टरांच्या शिस्त आवेदन पद्धतीला उचित नाही आहे. म्हणून मी जिल्हाधिकारी महोदय मॅडमला विनंती करत आहे की त्या तातडीने त्यांनी त्यांचे अधिकार एक्झरसाइज करावेत, चर्चेची सुरुवात करावी, न्याय देण्यासाठी पुढाकार घ्यावा. न्याय सरकार देत असते, परंतु मध्यस्थी करणं हे एक्झिक्युटिव्ह डोमेन मधलं कर्तव्य आहे. त्यामुळे मी थोडासा निराश आहे. जिल्हाधिकारी महोदय लवकरात लवकर स्टेप्स घेतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. त्यासोबतच आज मला आपल्या माध्यमातून एक महत्वाची गोष्ट बोलायची आहे. ती अशी आहे की प्रचंड पाऊस झालेला आहे. पाऊस होऊन नुसता ओला दुष्काळ नाही आहे, तर याला आपण राष्ट्रीय आपत्ती म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सर्वपक्षीय लोकांना बोलावून एक शिष्टमंडळ माननीय पंतप्रधान महोदयांकडे न्यावं आणि पंतप्रधान महोदयांकडे नेऊन ही राष्ट्रीय आपत्ती जाहीर करावी. त्याचं कारण असं आहे की नुसती शेती नापिकी झालेली नाही, तर शेतीमधला जो हे निघून गेलेला आहे, जो म्हणजे ज्याला म्हणतो आपण की शेतीतला जो म्हणजे सुपीकता म्हणा किंवा माती वाहून गेलेली आहे. आणि बऱ्याचशा प्रमाणामध्ये म्हणजे भविष्यात सुद्धा काही महिने काही पिकांवर परिणाम होणार आहे. हे सगळं लक्षात घेता जे आहे म्हणजे राष्ट्रीय आपत्ती जाहीर करून मोठा मोबदला जे सरकारला इतर डिझास्टर मॅनेजमेंट मध्ये दिलं जातं तशा प्रकारचा द्यावा. आणि मला असं वाटतं सन्माननीय मंत्री आपत्ती व्यवस्थापन मंत्री माननीय गिरीश महाजन साहेबांनी या बाबतीमध्ये लक्ष घालावं अशी देखील मी त्यांना विनंती करतो. त्याचबरोबर माननीय बावनकुळे साहेबांना ज्या प्रकारे आमच्या 2 चर्चेच्या फेरी झालेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये आम्ही असं म्हणालो विनंती केलेली आहे की नापिकीमध्ये केवळ शेतकऱ्यांना जे आहे म्हणजे हे मिळतं नुकसान भरपाई मिळते, परंतु माझा धनगर असेल, माझा कोळी असेल, माझा माळी असेल, माझा एससीतला बौद्ध असेल, मातंग भाऊ असेल किंवा आदिवासी भाऊ असतील किंवा जे कोणी म्हणजे आमच्या काय म्हणतो आपण घिसडी भावापासून वडार भावापासून हे सगळे जे कष्टाळू लोक आहेत त्यांचे कष्ट सुद्धा म्हणजे रोजंदारी म्हणून जात असतात किंवा म्हणजे ज्याला आपण म्हणतो गडी म्हणून कामाला जातात, त्यांच्यात देखील नुकसान झालेलं आहे. आणि बावनकुळे साहेबांनी मागच्या म्हणजे 2 महिन्या अगोदर जेव्हा आम्ही प्रयत्न करत होतो स्पष्टपणे जे आहे सरकारच्या सचिवांना सांगितलं होतं की केंद्र सरकारकडे हा प्रस्ताव पाठवा. माझं विनंती आहे बावनकुळे साहेब, या परिस्थितीमध्ये शेतमजुराचा सुद्धा विचार व्हावा. 1 रुपया जर शेतकऱ्याला नापिकी म्हणून मिळत असेल तर किमान 25 पैसे माझ्या शेतमजुराला सुद्धा नोंदणी करून मिळावेत अशी सुद्धा मी कळकळीची विनंती करत. सर, तुम्ही राजेश टोपेंचं नाव घेतलं, भुजबळांनी सुद्धा राजेश टोपे यांच्यावर आता तुम्ही नाव घेतलं, काय जाणवलं? आंतरवालीमध्ये बैठका झाल्या असा थेट आरोप छगन भुजबळांनी केला आणि त्या आमदाराला घरी सुद्धा बसवलं असं नाव न घेता त्यांनी राजेश टोपेवरती हल्ला केला. त्यावर सुप्रिया सुळे यांनी पुरावा द्या असं सुद्धा म्हणते. हाकेंनी थेट राजेश टोपे यांचं नाव घेतलं. देखो भाई, अंदर क्या है बाहर क्या है, अरे अंदर क्या है बाहर क्या है ये दुनिया जानती है.
ये पब्लिक है, सब जानती है। सुप्रिया ताई, वोट तो धनगर के भी चाहिए और वोट तो मराठों के भी चाहिए, इसलिए राजनीतिक बातें करती है। मेरी सुप्रिया ताई मेरी बहन है, ये पब्लिक जानती है अंदर क्या है बाहेर क्या आहे। राजेश टोपेंच्या बाबतीत सांगायचं झालं तर तुम्हाला सांगतो, राजेश टोपेंनी कधीतरी उदार अंतकरणाने समोर येऊन सांगावं की ते किती टक्क्यापर्यंत जरंगेच्या आंदोलनाला सपोर्ट करतात, किती टक्क्यापर्यंत किती मदत करतात, किती टक्क्यापर्यंत जरंगेच्या आंदोलनात ते पूर्ण इन्व्हॉल्व आहेत, हे सांगण्याचं धारिष्ट राजेश टोपेंनी दाखवावं। आणि तुम्हाला सांगतो, राजेश टोपेंनी जे आहे त्यांची जी भूमिका आहे हे सुद्धा जाहीर करावी की त्यांनी आज ज्या प्रकारे मुख गिळून काहीच शब्द काढला नाही। पत्रकारांनी विचारलं ना राजेश टोपेंना, तुम्ही काहीतरी प्रतिक्रिया द्या, ते म्हणतात की मी पाठिंबा देतो, प्रतिक्रिया देत नाही। मग जरंगेच्या कानात बोलतात, तिथे दिसतात, तिथे दिसतात, तिथे दिसतात, सगळीकडे दिसतात, त्यांचं फराळ दिसतंय, त्यांचं पाणी दिसतंय, त्यांचं म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या मदती दिसतात, परंतु आमच्या इथे येऊन बोलण्याची सुद्धा तसदीद दिसत नाही। त्यामुळे मला असं म्हणायचंय की राजेश टोपेंनी जाहीर करावं की त्यांना कोळी, त्यांना वंजारी, त्यांना बंजारा, त्यांना धनगर, त्यांना जे इतर सर्व कष्टाळू समाज आहेत ते त्यांच्याशी न बोलण्या इतपतच संबंधित आहेत का? राजेश टोपे तुम्ही न बोलण्या इतपतच संबंधित आहेत का? राजेश टोपे तुम्ही न बोलण्या इतपतच संबंधित आहेत का? आणि केवळ जरंग्या नावाचं जे आर्टिकल आहे, जे मटेरियल आहे, तेवढंच बोलण्यासाठी योग्य आहे का राजेश टोपेंनी? हे सुद्धा जाहीर करावं, नाहीतर राजेशच्या घरी जाऊन याचं उत्तर मागू, कारण राजेश कधी काळी का असे ना आमच्याशी चांगल्या प्रकारे संबंधित आहे। मी ब्राह्मण जातीचा आहे, आम्हाला आरक्षण नाही, हे परमेश्वराचा आमच्यावरती उपकार असल्याचं वक्तव्य नितीन गडकरी यांनी केलं। मुद्दा लक्षात घ्या की सन्माननीय गडकरी साहेब देशासाठी चांगलं काम करत आहेत आणि त्यांनी क्रांतिकारी म्हणजे जम्मू काश्मीर ते कन्याकुमारी आणि नॉर्थ ईस्ट मध्ये सुद्धा देशाला जे जोडणी करून दिली, ही कौतुकास्पद आहे। आणि राहिला प्रश्न कोणत्या कॉन्टेक्स्ट मध्ये त्यांनी बोलले हे पाहणं महत्वाचं आहे। लक्षात ठेवा की आमच्या कुडमोड्या दोषी ब्राह्मणांना सुद्धा आरक्षण आहे। आमच्या माहूरचे जवळपास भोपी समाज जे आहे आमचे, म्हणजे आमचे काय आपलं त्याचं नाव, आपला पुजारी जो वकील होता आपला नंदू संतान वगैरे, हे सगळे आमचे ब्राह्मण आहेत। आणि तुम्हाला सांगतो आमच्या म्हणजे भारतीय संविधानामध्ये जो माणूस वर्गामध्ये येतो आरक्षणाच्या सोशल हँडिकॅपच्या, त्यांना आरक्षण आहे। आणि त्यामुळे मला असं म्हणायचं आहे की म्हणजे नक्की गडकरी साहेबांचं काम मोठं आहे, परंतु हे जे आरक्षणाचं अंग आहे ना हे खूप सूक्ष्म पद्धतीने पाहत जावं लागतंय। आणि त्यामुळे सगळ्यांच्याच आरक्षणामध्ये म्हणजे जे मागास ठरतात, सामाजिक अपंग ठरतात, त्यांचा विचार झालेला आहे। मराठा समाज मागास नाहीये, सरकार कोणते प्रमाणपत्र वाटप करणार? अहो हेच तर आता तिळपापड आहे ना। मी काय म्हणलं होतं, हे शासन निर्णय काहीच देऊन जाऊ शकत नाही, कारण कायद्याच्या विरुद्ध जाऊन शासन निर्णय असू शकत नाही। ऐका, एक त्याच्यामुळे जरंगेने डेडलाईन दिलती की नाही, अल्टिमेटम दिलतं की नाही, मग ही तिळपापड आज सदावर त्यांच्या गाडीवर येण्याची तिळपापड का झाली? तर ही तुम्हाला सांगतो खालून लागलेली आग आहे, जयश्री पाटलांच्या ऍक्शन मध्ये म्हणायचं तर ही खालून लागलेली आग आहे। आणि त्यामुळे माझ्या मराठा भावांची फसवणूक जरंग्या नावाच्या आर्टिकलनी केलेली आहे। एकीकडे धनगर समाज एसटी प्रवर्गातून आरक्षण मागतो, दुसरीकडे बंजारा समाज पण आरक्षण मागतो, मात्र आदिवासी समाजातून आता त्याला विरोध होतो। एक लक्षात ठेवा, ती माझी सामाजिक जिम्मेदारी आहे, संविधान लोकांना समजून सांगणे। आता तो भांडण राहणार नाही। त्याचं कारण असं आहे, माननीय सर्वोच्च न्यायालयाने पंजाब हरियाणाच्या केसमध्ये उपवर्गीकरण सांगितलेलं आहे। त्याच्यामुळे म्हणजे धनगर भाऊ असतील, बंजारा भाऊ असतील, वंजारी भाऊ असतील, हे अनुसूचित जमातीच्या जर वर्गात गेले तरी सुद्धा कोणत्याही प्रकारे कोणत्याही वर्गावर अन्याय होणार नाही। कारण एक लक्षात ठेवा की मराठ्यांसाठी जर तुम्ही हैदराबाद गॅझेट लागू करताय आणि हैदराबाद गॅझेटमध्ये माझे वंजारी असतील, माझे बंजारा असतील, माझे धनगर भाऊ असतील, माझे कैकाडी भाऊ असतील, तर तुम्हाला तेच गॅझेट माझ्या लोकांना लागू नाही का? तेच एक लाडके आहेत का? मराठ्याच्या का समाजाला तुम्हाला लाडकं म्हणता येईल का? बाकीच्यांचं रडणं सुद्धा रडणं नाही का?
सरकार मायबाप नाही का? विरोधी पक्षातले राष्ट्रवादी काँग्रेसचे विरुद्ध पुढारी असो, शरद पवार किंवा उद्धव असो की कोणी असो, तुम्ही आमच्या आरक्षणावर बोलणार नाहीत का? आणि ते गॅजेटर आम्हाला लागू करा असं का म्हणत नाही? या सगळ्या गोष्टी मूलभूत आहेत आणि त्यामुळं तुम्हाला सांगतो, मीच तो माणूस आहे की गॅजेटर मध्ये जर हे सगळे समाज असतील आणि मराठ्यांना देतात यांना द्या, मीच बोललेला आहे. त्यानंतर तुम्हाला सांगतो त्याही पुढे जाऊन मी तुम्हाला सांगतो की मराठा भाऊ कुणबीच्या नावावर प्रमाणपत्र देता येत नाहीत, कारण कुणबी सोबत तिरळे कुणबी पाहिजे, कुणबी सोबत खेडुले कुणबी पाहिजे, कुणबी सोबत बावणे कुणबी पाहिजे. हे 12.5 जाती तिथे नमूद पाहिजेत, तर ते ओबीसी मध्ये येतात. नुसतं कुणबी लिहिलं म्हणजे ब्राह्मण माणूस सुद्धा शेतकरी असेल तर तो कुणबी आहे, बौद्ध माणूस सुद्धा शेतकरी असेल तर कुणबी आहे, कारण ते डिक्शनरी मिनिंग आहे कुणबी. त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो हे सगळे प्रमाणपत्र चौकडी आहे. म्हणून तुम्हाला सांगायला माननीय मंत्री ओबीसीच्या उपसमितीचे अध्यक्ष श्री बावनकुळे साहेबांनी सांगितलेलं आहे की तलवार मानेवर ठेवल्यानंतर प्रमाणपत्र मिळत नसतात, हे दस्तूरखुद शब्द आहेत. त्याच्यामुळे हे एकही प्रमाणपत्र ज्या प्रकारे काही लोकांना तुरळक वाटल्या चालीत, ही एकही प्रमाणपत्र कायद्यासमोर टिकणार नाहीत. हे डंके की चोट पे सांगतो. मराठा भावांनो, जरंग्याच्या नादी लागू नका. 8% आरक्षणाचं तुम्ही नुकसान करून घेतलंय. मोदीजींनी दिलेल्या आर्थिक आरक्षणाचं 2% मराठा भाऊ फक्त मोक्याच्या जागांवर लागलेत आणि त्यामुळे जरंग्याच्या भुलभुलयाला बळी पडू नका. जरंग्यामुळे तुमचं नुकसान करून घेऊ नका. जरंगेला माहित आहे म्हणून ते असं आता बोलले की दसऱ्यापर्यंत जर तुम्ही कुणबी प्रमाणपत्र वाटप केले नाही तर राज्यामध्ये एकही नेत्याला फिरू देणार नाही. त्याच्या का बापाच्या घरची शेती आहे का? ते का मालक आहे का? ते का जागीरदार आहे का? तो स्वतः झालं हे काय सासूरवाडी वासी, तो सासूरवाडी वासी. आता तुझ्या गावात जाऊन तू फिरून दाखव, जन्मगावात जरंगिया तुझ्या गावात जाऊन फिरून दाखव. देश आमच्या गावाच्या की आमच्या की नाही पानंद आहे ना की नाही, बेश्रमाचे झाड राहतात. बेश्रमाचे झाड माहित आहे का? बेश्रमाचे झाड. ऑडिओ क्लिप व्हायरल होती, त्यांच्या ड्रायव्हरचा UPI नंबर रेकॉर्ड करून ती ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल केली. नाही, मला तर ऑडिओ क्लिप बद्दल माहिती नाही, परंतु लक्षात ठेवा, म्हणजे लक्ष्मण हाके साहेब असतील, गोपीचंद पडळकर साहेब असतील, धनंजय मुंडे साहेब असतील, माननीय नेते भुजबळ साहेब असतील, आपले आमचे महसूल मंत्री बावनकुळे साहेब असतील, नाईक कुटुंबातले जे ओबीसीचे नेतृत्व आहेत, पंकजाताई असतील, ही सगळी माणसं आहे ना मोकळ्या मनाची आहेत, खुल्या मनाची आहेत, खुल्या अंतकरणाची आहेत. आता जर त्यांना कोणी फोन लावून म्हणलं की आम्ही तुम्हाला मदत करू का, हे जरंगेचे चावट लेकर जरंगेचे, हे जरंगेचे सोडलेलं पिलावळ, हे सोशल मीडियावर हे करायचं, रेकॉर्ड करायचं आणि त्या इंग्रजी कंपनीकडून भीक मागल्यासारखे पैसे मागायचे आणि त्याच्यावर आपली उपजीविका चालवायची. असे हे डोक्यात सटकलेले अवलादी, हे अवलादी काय करतात ते रेकॉर्ड करतात. परंतु याचा अर्थ आमचे जे ही जी सगळी काही मंडळी आहे, आमची नेतृत्व आहेत, आमचे श्रद्धास्थान आहेत, त्या श्रद्धास्थानं कधी सुद्धा तुम्हाला, कारण संस्कार आहेत तसे, भगवान बाबाचे संस्कार लय हार्ड आहेत. तुम्हाला सांगतो, ते म्हणतात शेत विका आणि तिकडे चला, कुठे शाळेकडे चला. तुम्हाला सांगतो अहिल्यादेवी होळकर, तुम्हाला सांगतो संविधानाचा संदर्भ आहे, जोड आहे, पाणी भुकेलेला जे अन्न ताणलेला पाणी, हे संस्कार आहेत. तुम्हाला सांगतो, त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो हे अशा प्रकारचं रेकॉर्डिंग वगैरे वगैरे आहे ना, हे लोकांसाठी एकतर एंटरटेनमेंट आहे, परंतु आमच्या नेतृत्वावर काही परिणाम होणार नाही. आमच्या धनगर भावांवर, आमच्या मुलांमध्ये कोणत्याही प्रकारची मतभिन्नता होणार नाही, कोणतंही कन्फ्युजन नाही. ज्या कोणी रेकॉर्डिंग केलंय त्यानं भीक मागून आपलं पोट भरण्यासाठी केलंय असं आमचं मत. बोगस दाखले देण्यासाठी काही मंत्री यंत्रणावर दबाव टाकतात असं विजय वडेट्टीवार म्हणतात. त्यामुळे ओबीसी आरक्षणाला धक्का लावणार हा जी आर रद्द करावा. नाही बघा, त्या जी आरचा तर काही सोर्सच नाही, त्या जी आरचा तर काही अर्थच नाही. ते जी आर तुम्हाला सांगतो म्हणजे रूल कॉन्टेम्प्लेट झाले 2012चे, त्या रूलच्या विरुद्ध जाऊन तो जी आर आहे. त्याच्यामुळे तुम्ही जर मला असं विचारलं याचं व्हॅल्यू काय, तर याचं त्या जी आरचं व्हॅल्यू =0 आहे. मी आज जालन्यामधून सांगत आहे, शासनानं 2 सप्टेंबरला काढलेल्या जी आरचं व्हॅल्यू =0 आहे.
आहे. 2 सप्टेंबरला काढलेल्या GR चं व्हॅल्यू =0 आहे. कारण तो GR भारतीय संविधानाच्या आर्टिकल 309 खाली 2012 रूल कॉन्टेम्प्लेट झाले जात प्रमाणपत्राचे, त्याच्या विरुद्ध जाऊन काढलेला GR आहे. त्यामुळं कोणत्याही मंत्र्यांनी, कोणत्याही आमदारांनी, कोणत्याही महसूल अधिकाऱ्यावर दबाव टाकू नये आणि टाकू नये असे शब्दात माननीय महसूल मंत्री तथा ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष माननीय श्री बावनकुळे साहेबांनी माझ्या समक्ष विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांना आमच्या ओबीसीच्या शिष्टमंडळासमोर स्पीकर फोनवरून सांगितलं की कोणी जबरदस्ती करत सुरू असताना काही नवं वक्तव्य समोर आलेलं आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत 3 कोटी रुपये खर्च करावे लागतात, 100 बोकड वाटावे लागतात, असं वक्तव्य संजय गायकवाड यांनी केलेलं आहे. त्याचं खूप उदाहरण होतं. काय संजय छोटा माणूस आहे, त्याच्यावर जास्त बोलणं संयुक्तिक नाही. संजय छोटा माणूस आहे. संजय कुठला आमदार आहे तो? कुठला तरी असेल मला माहिती, पण छोटा माणूस. एससी आणि एसटी प्रवर्गात कोणत्याही जातीला टाकणार नाही अशी भूमिका काही दिवसापूर्वी तुम्ही घेतली. तेव्हा लॉ असा होता की तेव्हा पंजाब हरियाणाची जजमेंट आलेली नव्हती. पंजाब हरियाणाच्या जजमेंटच्या वेळे येण्याच्या अगोदर राज्य शासनाची ही भूमिका होती की त्यांनी कधी हैदराबाद गॅझेटरचा वापर केला नव्हता. एकदा तुम्ही विंडो ओपन केली की तुम्हाला डोर ओपन करावं लागते. तुम्ही जर एका समाजाला मराठा म्हणून विंडो ओपन केली तर तुम्हाला दार उघडून माझ्या वंजारी भावांना, माझ्या बंजारा भावांना, माझ्या धनगर भावांना एसटी करावं लागेल. माझ्या कैकाडी भावांना सुद्धा काही ठिकाणी एसटी करावं लागेल. मनोज जरांगे पाटलांनी चलो मुंबई नंतर आता चलो दिल्लीचा नारा दिला. तुम्हाला सांगतो, माझी मुलगी झेन जी लंडनला गेली ना, शाहीनबागचं आंदोलन माहित आहे ना, ते आंदोलन उठवण्यासाठी तिचं नुसतं पत्र लिहिलं गेलं होतं. तेव्हा ती 10व्या वर्गात होती, तिनं पत्र लिहिलं होतं. माननीय मुख्य न्यायमूर्ती बोबडे साहेबांनी दखल घेतली होती आणि तिथून ते होते की नाही ते सगळे शाहीनबागवाले चले जाव झाले होते. समजले ना. माझी मुलगी त्यावेळेसच्या जगातलं सगळ्यात मोठं आंदोलन म्हणतात तिथून चले जाव केली होती मुलगी. ये तो बाप है जरंग्या, ये तो बाप है उसका, जो लंदन में उसका ये बाप है, इसको गुणरत्न कहते हैं. और जिसका कोई नहीं होता उसका गुणरत्न होता है. डंके की चोट पे बोलता है. चलो.